इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यानं इचलकरंजीत वादाची ठिणगी। भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी सांगलीतील एका कार्यक्रमात इचलकरंजीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं। हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली, त्यामुळे श्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। इचलकरंजीत देखील या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो। तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो। मी सुरुवातीला धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना विनंती, टाळ्या वाजवून एकदा धैर्यशील मानेच आपण अभिनंदन करावं। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो। कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती, आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मानेचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि बरं झालं त्यांनी सांगितलं की मी विमानाने आलो नाही, मी गाडीने आलो। आता पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस तुम्ही ट्रेनने या आणि त्यानंतर परत तुम्ही मोटरसायकलवर या आणि गरज पडली तर सायकलवर सुद्धा या। काल राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला बुलेट गाडीवर मागे बसून गेले। मला असं वाटतं हा राज्याचा नेता असतो, तो सामान्य माणसामध्ये मिसळतो, ती शिकवण आपल्याला ह्या माध्यमातून। महानकर न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।